नक्कीच मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आपल्याला जायचं होतं आज ट्रिपला उज्जैनला, म्हणून आपण आज आलेलं फसिवले गेलेले 3ला 3:30ला आले. आता आपलं घर पण चालू आहे, हे बघू शकतो. स्लॅब टाकायचं बाकी आहे थोडंसं, म्हणजे थोडंसं ते पूर्ण, आणि खूप तयारी केली. आता आंघोळ बिंघोळ केली. आता आपण जाऊ आपल्या भवानी मातेवर आणि नारळ बिरळ फोडू आणि बघू शकता मित्रांनो, आता आपण आपल्या भवानी मातेकडे पोचलेले आहेत. जसे की तुम्हाला दर व्हिडिओमध्ये दाखवतो मी गावात आल्यावर. आमच्या पोलिओ नारळ कोणीच ना आणला, बॅग भरलेली आहे. आता आपण लाटच्या ना टाटा वगैरे बघायला आलेत. बघू शकता फ्रेश फ्रेश चिकन असतो म्हणून इकडे पब्लिक खायला ते आगर रे. आणि आता 5:30ची आपली ट्रेन आहे, तर दाखवलं तुम्हाला गेल्यावर. आणि मित्रांनो फायनली उज्जैन कॉलिंग. आमचा ड्रायव्हर वी विल मिस यू ब्रो. त्याचे पेपर आहेत, सो म्हणजे प्रॅक्टिकल आहे म्हणून त्याला यायला नाही जमला, तर पुस्तक राहून. आणि आमच्या ब्रिजाचा ऑनर घरात फुकट्या आहे, पण ठीक आहे. आता काय CNGचे पैसे तर मागितले नाही. आणि आपण आता जस्ट पार्सल सोडला आणि हेही बघू शकता आपली स्क्वॉडा पुढेच आहे. यामध्ये 3 जण आहेत आणि यामध्ये 3 जण आहेत, असे आम्ही टोटल 6 जण आहेत. आपली 11ची ट्रेन आहे दादरवरून. डायरेक्ट एक्सप्रेस कुठली आहे ते मला माहिती नाही, पण डुरांटो एक्सप्रेस आहे. आणि तिथे जायचं अगोदर आपण जाऊ आता वाणगावला. वाणगाववरून आपली लोकल आहे, ती पकडून आपण दादरला उतरू आणि मग 9 वाजेवर पोहोचू दादरला. आणि तिथून मग आपण बघू काय करायचं ते. बघू शकतात आपण पोहोचल्या वाणगाव स्टेशनवर. आता तिकीट काढू आणि स्वयं गेला आता. बिचाराचं मन जाम होतं यायचं, बट त्याची प्रॅक्टिकल आहे, तो त्याला नाही यायला जमला. तो नीट बघा याला, याच्यामुळे आम्हाला 1 तास इकडे या वाणगाव स्टेशनवर थांबायला लागत आहे. आता आपली डायरेक्ट आता 19ची ट्रेन आहे, म्हणजे 7ची ट्रेन आहे. याने रेडबुल आहे, जो कारमध्ये विसरला आणि ते रेडबुल घेऊन बिचारा स्वयं विसरला लागला परत. आता थांबल्यात इकडे हजामासारखे इकडे थांबल्यात. ओके चलो फायनली आता बसलेले आहेत आम्ही. बघू शकतात पोलिओ बॅगा बिगा टाकला, त्याच्यामुळे माझी बॅग पण तुटली. आपली बॅग वरती ठेवलं. आता डायरेक्ट दादरला गेलो दाखवतो. स्वयं येणार आहे, त्याला बोलू आम्ही सगळे वी विल मिस यू. वी विल मिस यू ब्रो. ओके ब्रो. आम्हाला रेडबुल वर दिला फायनली इकडे आता आम्ही पोहोचलेले आहे दादरला. मुंबई सेंट्रल आणि बॅग बघू देतात. आणि असा सीन झालाय की माझ्या बॅगी जे आहेत ना, हे बघा मीठमुळे हे तुटलेलं आहे पूर्ण. आता याला आपण टेप लावून करायला लागेल. तेव्हा पोलिओ पडला. आणि मित्रांनो तिकडून आपण घेतला आता खायला. इकडे फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेले आहेत. आता आम्ही मस्त बसायला तर आम्हाला नीट भेटला नाही. नाही तरी पण तिकडे वाकडच बसायला लागला. आणि मित्रांनो बघा खायला उडीवर मारली. पोलीस आमच्या साईड तोंड पण पुसतो. आणि 2 जण वाईलात काढलेत. आणि मित्रांनो त्याला पाणी नाही चालू करतात, पण चालला हे दाखवतो बघ या तिकडे. तर काका इथं समोरून चालू करून घ्या तर याला दिसला नाही. एकदा ट्राय कर करायला. हे बघा याला आता नाही राईट हे बघा याला हात नाही देत आहेत. पाणी काय चालू करतात. सांग ना, परत चालू कर. सुरुवात परत चालू कर. नाही डांगू परत चालू करतो. परत पाणी मार पाणी भेटला. तर इकडे रात्रीचे वाजले आता 11:30 नाही 11:15 जस्ट चिलबिली खाली. आता बडबड करून थकले. सीट अशा भेटलं की काही एन्जॉय पण नाही करू शकत. डोका लागतो डायरेक्ट. हे बघा 2 बाहिले आहेत. हे थम्सअप पितात का थम्सअप. आणि याला बघा पाणी पण चालू करता होतं. इकडे आता आमचं चालू आहे झुका सट्टेबाजी. अर्धी ट्रेन झोपलेली आहे. आणि इकडे आम्ही खेळ आहे ना बरोबर. आणि आता आम्ही पोचलेत वेलकम टू गुजरात. काय बोलतो मित्रांनो बघू शकतात रात्रीची वाजलेले 3, पण हे काय आम्हाला झोप काय रे बाई.
सो गाईज आता किती वाजलेले आहेत 2:24 झालेले आहेत आणि ह्याला झोप आलेली आहे पण आम्ही झोपून देत नाही. तो पण एक पडलाय पण कोणालाच आम्ही झोपून देणार नाही. हा आमचा यश तो तिकडे ऋत्विक आहे. वेलकम बॅक मित्रांनो. आपण पोहोचलेलो आहेत मध्य प्रदेशमध्ये आणि आता जस्ट उठलेले आहेत. झोप का नीट झाली नाही. नाश्ता आला बघू नाश्ता भेटतो का दाखवतो. इकडे मित्रांनो आमचा नाश्ता आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता. तिथे बसायला फुल कंजेस्टेड आहे म्हणून दाखवू शकतो का नाही दाखवतो तुम्हाला. फ्रुटी आहे, टी आहे, बटर आहे आणि यामध्ये आहे थोडा खाऊ आणि हा आहे उपमा. तुम्ही बघू टेस्ट कसा आहे. इकडे आपला नाश्ता झालेला आहे. तिन्ही चुग्यांना चहा बनवता आला नाही म्हणून वाटत बसला ग्लासाभरून आणि मला येतो म्हणून मी संपून टाकला भरून पिऊन. खूप छान चहा होता माझा पण यांच्या काही सांगता नाहीत. आणि दोघं झालं बघा तिकडे बसले रात्रभर जागले ना. आता रमी खेळतात जुगारी. इकडे रमी चालू आहे. पैसा पाटलाचा पोर, दुसरा पाटलाचा पोर आणि हा निसर्ग. आता बघून काय जाताना काय स्लीपर आहे फक्त एसी नाही. मी कोण असा व्ह्यू येणार नाही. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता पोलिओ. फायनली आम्ही इंदोरला पोहोचलेले आहेत. तुम्ही बघू शकता बॅगा घेऊन. आणि बरोबर किरण राऊतच्या पोरगा तिथं पप्पू आणि आपली ट्रेन होती. आता मग जाऊया वेस्ट साईडला. ओमकारेश्वर वेस्ट साईडला आहे. आणि आता हा ब्लॉग मी एंड करतो. जेव्हा पुढची हिस्ट्री येईल तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन येईल ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.